सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या विशेष दौऱ्यावर निघतात। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे आणि उद्या हिंगोलीपासून याची सुरुवात होणार। 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे। आता नेमकं सरकार कोणत्या भूमिकेत आहे, कुठपर्यंत काम आलंय, मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीतच्या मागण्या 13 तारखेला सरकार पूर्ण करतं का हा प्रश्न आहे आणि हा दौरा कसा असेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मनोज जरांगेच्या अंतरवाली सराटीमध्ये ते राहतात त्या घरावर आणि एका शेतवस्तीतल्या घरावर मित्राच्या सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून ड्रोन उडत आहेत। पोलिसांना अजून हे ड्रोन कुणाचे आहेत, का उडवले जात आहेत याबद्दल कसली माहिती मिळालेली नाही आहे। मात्र शंभूराजे देसाई यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना आता चांगली सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि ती सुरक्षा खरंच मनोज जरांगे पाटलांना गरजेची आहे का, या सगळ्या विषय बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील, काय म्हणाल? एकंदरीतच हा शांतता रॅली तुम्ही नाव दिलेलं आहे, शांतता तर भंगच झालेली आहे, कारण ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन यामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण असेल किंवा थोडी शांतता भंग झाल्यासारखं चित्र आहे। ही रॅली कधीपासून सुरू होते आणि कशी असणार? शांतता भंग छगन भुजबळांनी केली, त्यात ते सत्य उभा महाराष्ट्र बघतोय, सामान्य मराठाही बघतोय आणि सामान्य गोरगरीब ओबीसी बांधवही बघतोय। आम्ही काय आमच्याकडून होऊ दिलेलं नाही, पण जाऊ दे, ते झाला तो विषय, ते सोडला, आम्ही सोडत असतो ताबडतोब। परंतु उद्या 6 जुलैपासून हिंगोलीपासून 13 जुलैपर्यंत शांतता रॅली सुरू होती। त्याला नावच दिलं आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली। हे या राज्यात शांतता राहिली पाहिजे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे, सगळ्यांनी शांततेत यायचं आणि शांततेत वापस जायचं। राज्यात कायदा सुव्यवस्था आपल्याला बिघडू द्यायची नाही, कारण आपलीसुद्धा जबाबदारी नागरिक म्हणून महाराष्ट्राची, आपण सरकारची पण जबाबदारी ती अबाधित राहिली पाहिजे। कुणी आमच्या रॅलीला गालबोटसुद्धा नाही लावलं पाहिजे, ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। आमच्या रॅलीत घुसून कोणी विनाकारण तिला गालबोट नाही लावलं पाहिजे आणि मराठा समाजाला माझं हात जोडून आव्हान आहे, मायबापा, आपण आपल्या मुलाला जर न्याय द्यायचा असला, त्यांचं भविष्य जर घडवायचं असलं, आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे। वारंवार सतत, जसं मी सातत्यानं हे आंदोलन आपल्या लेकरासाठी लावून धरलं आहे, त्यामुळं न्याय मिळतो, तसं तुम्हालाही वारंवार बाहेर पडावं लागणार आहे। असं म्हणून चालणार नाही की सारखं सारखं आता किती दिवस, असं म्हणून नाही चालणार। आपण शेती कसतो, पेरतो, एकदा पेरली शेती की काय 5 पिढ्या पेरावं नाही लागत असं आहे का? प्रत्येक वर्षाला पेरणी नवीन करावीच लागते। तसं आपले लेकरं आणि आपले जात आणि आपला समाज मोठा करण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे, महिना 2 महिन्याला सातत्यानं ताकदीनं। तसं माझं आव्हान आहे, ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या तारखेला तुमचं ठिकाण असेल त्या वेळेत सगळे कामधंदे एक दिवस सोडून सगळ्यांनी आपल्या मुलासाठी, आपल्या जातीसाठी एकत्र ताकदीनं या। आपल्याला राज्याला, देशाला आरक्षणाचा, जागृतीचा संदेश द्यायचा आहे आणि शांततेचाही संदेश द्यायचा आहे। त्यामुळे व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी सगळ्यांनी एक दिवस कामं सोडा। तुमच्या जिल्ह्यात जी तारीख आहे त्याच्या अगोदर सगळे कामं उरकून घ्या। नाही उरकले तर एक दिवस कार्यक्रमासाठी वेळ द्या, दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सुरू करा, पण काम हे 12 महिने राहणार आहे। आपल्या हातातून आपल्या लेकरांचं भविष्य जाता कामा नाही। हातातोंडाशी घास आलेला आहे आरक्षणाचा, ती जाऊ द्यायचा नाही, म्हणून ताकदीनं सगळे घराच्या बाहेर पडा। तर थोडंफार कमी होणार आहे, कारण कामाचे दिवस आहेत, आमची शक्ती आम्ही दाखवलेली, थोडीफार कमी रॅली होणार आहे असं मला दिसतंय की कामाचे दिवस आहेत आणि आषाढी वारी पण आहे। त्यामुळं आमचा समाज जास्तीत जास्त माऊलीच्या दर्शनाला जातो, विठ्ठलाच्या दर्शनाला जातो। त्यामुळं पण आहेत त्या मराठ्यांनी ताकदीनं एक दिवस घराच्या बाहेर सगळ्यांनी पडा। पाटील, तुम्ही बोलताना असं म्हटलं की आमच्या रॅलीला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न करू नये, तुम्ही एक इशारा देताय सरकारला। तुम्हाला काय वाटतं की तुमच्या रॅलीला गालबोट लागेल? मागचा लक्ष्मण हाके यांच्या रॅलीला मातोरीमध्ये जे झालं तसं तुमच्यासोबत होऊ शकतं का? नाही, आम्ही तीड निर्माण नाही करत कधी। छगन भुजबळा ना दे, हो, छगन भुजबळा ना दे। बाकीच्या बांधवांना, नेत्यांना, ओबीसीचा आम्ही कधी विरोधक शत्रू मानलेला नाही आणि मानणार सुद्धा नाही। विरोधक सुद्धा नाही मानलं, शत्रू नाही मानलं, काय संबंध आहे त्यांना शत्रू मानायचा? त्यांचं आमचं सगळं ताट आहे की हे राजकारणी लोक काय करतात, त्यांच्या राजकीय स्वार्थापुढे आमच्या वाद लावतात। रॅली कवा पाठ गेली 4 वाजता, तुम्ही 8 वाजता काय करता तिथे त्या गावात? तुम्हाला बनवून पाठवलं छगन भुजबळ, बनवून पाठवलं।
जा तुम्ही तुमच्याच गाड्या फोडा, गोरगरिबाचे लोक गुतू. माझ्या समाजाला त्रास होता कामा नाही. छगन भुजबळनी समजून घ्या. आणि मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, माझ्या गरीब मराठ्याला त्रास देऊ नका. तुम्हाला नाराजीच्या रोषाला सामना करावा लागणार आहे मराठ्यांचे. हो, मी जाहीरपणाने सांगतो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांना त्रास देऊ नका. वोट बँक या नादात, नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात काही पाऊल उचलता, पण मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्हाला वाटेल आम्ही त्यांना जवळ केल्यामुळं खरा मराठ्यावर अन्याय मी ताकद देतो तुम्हाला, असं वाटेल तुम्हाला, परंतु तुमची ताकद हातातून काढून घ्यायला मराठ्याला वेळ नाही लागला. मग पाटील, जसं तुम्ही म्हणताय माझ्या मराठा समाजाला त्रास नाही झाला पाहिजे, माझ्या मराठा समाज, मग छगन भुजबळ आहे तसंच वाटत असेल ना, त्यांना सुद्धा तसंच वाटेल असेल की माझा समाज आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. करणाऱ्याला वाटत असतो कुठं, त्रास देणाऱ्याला कुठं वाटतं होय त्रास देऊन. आम्ही कोणचा त्रास दिला दाखवा ना. इथं बसलो आम्ही, पुन्हा तिथूनच सुरुवात होती. आम्हाला मारण्याचं इथं आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, गोळ्या घातल्या. हे लय भयंकर घटना झालेली आहे. हो, तो प्राणघातक हल्ला साधा नाही आहे. कित्येक गोळ्या कशा काढल्या, काय वेदना होत्या, काय किंकाळ्या होत्या, त्या आजही कानावर पडतात आमच्या. त्या माता मावल्या काय आरडत होत्या, गोळ्यांनी काढताना डॉक्टरांना किती वेदना झाल्या, त्या पेशंटला किती वेदना झाल्या, बघू वाटत नव्हतं. ते रक्ताने माखलेले सगळे कपडे, सगळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक इथं, ते नाही विसरत. तरी आम्ही नाही जातीवाद केला ना. त्या छगन भुजबळाची याच तालुक्यात येऊन इथंच एल्कर सभा घेतली. कुणी जातीवाद केला बाबा? त्यानेच वाटून दिलं भाषणं. तू तोडेव म्हण, कुणाला कोयत्याने पाय काढीन म्हण, कोणाला मारून टाकीन म्हण, जरंग्याला मारून टाकीन म्हण, येऊन दाखव म्हण. हे कोणी सुरू केलं? त्यानेच केलं. आंदोलनाच्या पुढं आंदोलन देशात नसतं छगन भुजबळ साहेब, तुम्ही समजून घ्या. हो, तुम्ही लई लांब आहे. तिथं आमच्यात चिटकून द्यायचं काम होतं तुमचं, आमच्यात मारामाऱ्या दंगली लावायचं काम होतं. नसतं देशात कधी. हक्क आहे, 100% अधिकार आहे प्रत्येकाला. लोकशाहीनं दिलाय, संविधानानं दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण असं नाही ना, समोरासमोर असं नाही. हे ते घडून आणतो. त्यामुळं तेव्हा रॅलीत घुसू शकतो लोक त्याचे. आमच्या आताच्या रॅलीमध्ये ही भीती वाटते तुम्हाला? भीतीचा काय संबंध आहे? तो घुसू शकतो, त्याला ती दंगली घडवून आणायची सवय आहे. तो घुसू शकतो. गृहमंत्री सांभाळते ना, राज्य सांभाळायचं त्यांच्या हातात आहे, ते सांभाळतील. शांतता रॅली आहे, ते लोक घुसू शकतो, लोटालोटी करू शकतो. इथं पोलिसांनी केली तशी, त्यांच्यात लोकांनी लोटालोटी चालू केली, साध्या कपड्यात लोटालोटी सुरू केली आणि हाणायला चालू केलं. तसं ते करू. पण शेवटी आता गृहमंत्री साहेबांना सांगतो आयबीन लोकमतच्या माध्यमातून, आता नका नाद करू मराठ्यांचा. हा, आता खोडसाळपणा करायला लावू पण नका, कारण नाही परवडायचं तुम्हाला. पण तुम्ही लोकसभेच्या आधी सुद्धा हे म्हणत होतात की मराठ्यांची नाराजी घेऊ नका, तुम्ही सगळ्यांना इशारे दिले, पण लोकसभेत व्हायचं ते झालं. तुम्ही पुन्हा आता विधानसभा काही तोंडावर आलेले, आता तुम्ही तेच इशारे देताय की मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. हा इशारा कसा घ्यायचा सांगा? तरी त्यांच्यात बदल होतोय का? तर याचं उत्तर हे नाही. त्यावेळेस नाही झाला, आता नाही होत. आता ते नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात, खड्डे भरून काढायच्या नादात, खाचखोलगे भरून काढायच्या नादात, याला जवळ कर, त्याला जवळ कर, जे मराठ्यांना अपेक्षित नाही ते मुद्दाम कर, मराठ्यावर डावं टाक. आंदोलनाला सगळे ओबीसीचे नेते एकत्र आले आणि मग यांना वाटत असं एखाद्या दिवस, म्हणतोय मी अंदाजे फडणवीस साहेबाला, त्यांना शिंदे साहेबाला, की आता हे आपण इतके एकत्र आलेत, यांना मराठ्यांचे आपण नोंदी रद्द करायचं आश्वासन दिलं आहे, त्यांना प्रमाणपत्र वाटप करणं चालू आहे ते बंद केलं आपण. म्हणजे त्यांना वाटत असेल आम्ही झोपलोत का काय? आम्ही जागे आहेत. तुमच्या कृतीकडे आमचं बारकाय ना लक्ष. तुम्ही परत 10% आरक्षण दिलं, त्याच्यात आत्ता कशी 28 जूनला सुधारणा केली, तुम्ही रद्द केलेत प्रमाणपत्र द्यायचे, मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटोळं करायचं याचा पुरेपूर सरकार मागं लागले आहे. हां, कारण अगोदरचे प्रमाणपत्र आता जर कॉलेजला ॲडमिशनला गेलं तर ॲडमिशनला कॉलेजला डायरेक्ट म्हणायला लागले नवीन कार्ड. नवीन जुनं काय कशाला दिलं मग 10%? येड्यात काढता लोकाला तुम्ही. एका हातानं देता आणि दुसऱ्या हातानं कोऱ्हाट डोक्यात घालता. हे कळत नाही का आमच्या लोकांना, गोरगरीब मराठ्यांना? पोरांचे ग्राउंड झालेत आता नोकरीचे, काहीला नोकर भरती करायची, काहीला नीटचे ॲडमिशन आहेत, CATचे आहेत. किती प्रॉब्लेम उभा करून ठेवले तुम्ही. क्रिमिलेअर वेगळं काढा, जात प्रमाणपत्र वेगळं काढा. का बरं? आता पुन्हा कागदपत्र, पुन्हा सेतू विभाग, पुन्हा तहसील, पुन्हा चक्रा, पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला तेच. याच्यासाठी आमच्या आईबापानं थोडे बेभरणाचे पैसे वाचून पोरांना फी भरायला ठेवले. तुम्ही हेच काम केलं. दुसरं, आता हे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो. 5वा मुद्दा, मुलीला मोफत शिक्षण केलं. नुसता गाजा. कोणत्या मुलीचं मोफत शिक्षण झालं साहेब सांगताय का? जरा सांगता. नेरेटिव्ह भरून काढायला निघालात.
किती दिवस तुम्ही असं जाती जाती अंगावर घालणार आहे? परत मला म्हणणार तुम्ही की हाच मुद्दाम करतो. काय मुद्दाम करतो? खरं बोलतोय ना. हे काय नाही झालं. आणि याच्यात मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टीत खूप गरजेचं आहे. कारण ही अंमलबजावणी जर झाली नाही ह्या मोफत शिक्षणाची, तर पोरांनी कसं करायचं? केलं ना वाटलं तुम्ही 10% दिलं, प्रमाणपत्र निघत नाहीत. पूर्वीचे तुम्ही ग्राह्य धरणात, म्हणजे 28 जूनच्या आधी काढलेले, 26 जूनच्या आधी काढलेले ग्राह्य धरणात. आता काढायचे म्हणलं तर 15-20 दिवस पोरांचे जाणार. म्हणजे पुरतं वर्षाची वाटोळं करून टाकलं तुम्ही मराठ्यांच्या विद्यार्थ्यांचं. पुरं वाटोळं करून टाकलं. मोफत शिक्षण करून मुलीचं पुरं वाटोळं करून टाकलं तुम्ही. फीस भरून घेतल्या ना. मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे बिन लोकमतच्या माध्यमातून, तुम्ही स्वतः लक्ष घाला. फीस भरल्यास त्या मूल्यं तो वापस द्यायला लावा. अंमलबजावणी करा त्या कायद्याची. ते 10%चं जे घोंगडं आहे ते आजच्याच मार्गे काढा. म्हणजे आता लगबग सुरू आहे ॲडमिशनची. आईबापा लेकराला घेऊन बगलात पिशा घेऊन पळतेत, मुलाला घेऊन. नका वाटलं करू तुम्ही. काय नेरेटिव्हच्या मागा लागलात? याला गोळा करेन आणि त्याला गोळा करेन, इकडची नाराजी. परत सरकार काय म्हणतं माहिती आहे का? आम्ही इतकं दिलं. फडणवीस साहेबच म्हणले, नावं घेऊन सांगतो, इतकं केलं, आम्ही मराठ्याला आरक्षण दिलं, आम्ही मराठ्याला सारथी दिली, आम्ही मराठ्याला उपसमिती दिली, आम्ही मराठ्याला महामंडळ दिलं. त्या महामंडळात मारायची वारी आली पोरायची. कागद गोळा करू फायली व्हायनं, ज्याच्या होत्यात त्याच्याच होत्यात वशिल्यानं. सारथीत MPSCचं तसंच पडलंय. पोलीस भरतीत 18,000 विद्यार्थ्यांचे 4 महिने तुम्हाला मुदतवाढ करायची, ती करणं व्हायना. सगळं इथून तिथून केलं. आणि काय म्हणतात? आम्ही लय दिलं तरी मराठीचं मतदान तिकडं वळालं. फडणवीस साहेब म्हणते, अहो त्यांनी चूक केली. फडणवीस साहेब म्हणते त्यांनी चूक केली तरी मराठीची 80 काय 1980 पासून त्यांनी काहीच नाही दिलं, तरी मराठीत तिकडे जाते. आम्हाला माहिती आहे ना त्यांनी काही नाही दिलं, म्हणून तर आम्ही तुमच्या मागा लागलोत ना. त्यांनी चूक केली मग तुम्हाला तीच करायची का? तुम्ही चूक भरून काढा ना. तुम्ही चूक भरून काढा. त्यांनी केली ना, आम्ही नाही करणार. आम्ही मराठ्याला हे देतो आणि द्या आणि देतेत बी, अंमलबजावणी करीत नाहीत. म्हणून नाराजी पत्करावी लागते फडणवीस साहेब. हे सत्य सांगितलंय मी आज. हां, तुम्हाला एक अनुभव सांगू का फडणवीस साहेब? बिन लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो. तुम्हाला एक अनुभव सांगतो. तुम्ही म्हणताना 1980 पासून त्यांनी काही नाही दिलं तरी मराठ्यांचं मतदान तिकडे गेलं का नाही आम्हाला नाही माहीत. पण तुम्ही म्हणता नाही गेलं तिकडं. तुम्ही 13% आरक्षण दिलं तर ते दिवस का आठवणार? तुम्ही त्यांनी चूक केली, मी करणार नाही असं फडणवीस साहेब म्हणले होते आणि त्यांनी 13% आरक्षण दिलं. तर त्यावेळेस 106 आमदार नाही निवडून आले. मग ते गेले का ध्यानातून तुमच्या? ते गेलं ध्यानातून? नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं. आणि तुम्ही मराठ्यात किती रुजवायचा प्रयत्न करा. तुम्ही सगळी टीम कामाला लावली. हां, BJPची सगळी टीम कामाला लावली तुम्ही त्याच्यासाठी. पण हे भरून नाही निघणार. तुम्हाला सत्यच मान्य करावं लागणार आहे. पण दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्या सिक्युरिटीला घेऊन आता खूप चर्चा होऊ लागलेली आहे. Z+ द्यावी म्हणून अनेक आंदोलनं राज्यभर झाली आणि सरकारने तुम्हाला सिक्युरिटी दिलेली आहे. हे ड्रोनचं काय तुम्हाला वाटतं की तुम्ही जिथं राहता त्या घरावर ड्रोन फिरतात, तुमच्या स्वतःच्या घरावर सुद्धा ड्रोन फिरले अशी चर्चा आहे. काय असेल हे ड्रोन? म्हणजे तुमचं वैयक्तिक निरीक्षण काय? नाही, पण हे मला नाही वाटत की आसपासचं कोणी करत असावं. कारण किती वैयक्तिक मतभेद असले, किती नाराज असल्या, किती मनं दुखलेले असले, तरी शेवटी आम्ही परिसरात राहिलेलो आहे. त्याच्या अगोदर 20-25 वर्षे आम्ही परिसरात राहिलोत, एकमेकाच्या घरात गेलोत आलो. इतक्या नीच विचाराचे वृत्तीचे नाहीत. वैयक्तिक आयुष्यात पडणारे कोणाच्याही कुणी इतक्या नीच वृत्तीचे विचाराचे लोक किमान तरी या पट्ट्यात नाहीत. हे कुणीतरी असावं की आंदोलन त्यांचं तिथं उभं राहिलं, ओबीसीचं आमचं इथं उभं राहिले, द्या जुटून बेटे यांच्यात कोटा लागल्या पाहिजेत, असं कुणीतरी खोडसाळपणा करणारा असावं. ड्रोन लावून काय साध्य होणार? ते आता सरकारचं काम हे शोधून काढणं आणि ते गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जर हसण्यावर नेलं, अगोदर होते, आता मला सांगा, अगोदर होते चोर, पोलीस आल्यावर चोर कसं करत हे? तसेच पोलीस आल्यावर ड्रोन कसं करत हे काय होतं, कुठं होतं, हे कसं होतं, हे शोधलंच पाहिजे त्यांनी गांभीर्यानं घेऊन. असं नाही म्हणलं पाहिजे का आता नाही तर तुम्ही सहज जाणार. जर काही घडलं तर त्याचे दुष्परिणाम इतके वाईट सरकारला भोगावं लागतील. त्यामुळे त्यांनी ते शोधलंच पाहिजे, हो माणूस कोण. पण तुम्हाला आता सिक्युरिटी जाहीर केलेली शंभूराजे देसाई यांनी, जवळपास 4 ते 5 पोलीस, सशस्त्र पोलीस तुमच्यासोबत कायम असणार. आणखी नाही, शंभूराजे देसाई साहेबांवरती तर विश्वास आहेच, पण मी नाही घाबरत. मी खरं सांगतो, मी तळातर जीव घेतलेला आहे. आम्ही नाही भेट नसतं ते घर त्या दिवशी सोडलं असतं सरपंचात. तिथं मी म्हणलं असतं नको, इतक्या रानावनात नको, मारून टाकतील. मी नाही भेट. मी माझ्या समाजासाठी कोणताही वनवास भोगायला तयार आहे. मी शेवटच्या घटका मोजेपर्यंत मरणाच्या मी माझ्या समाजाला नाही सोडू शकत.
समाजाला मोठं किती आरोप करू द्या, कोणी काही करू द्या, कोणाला काय बदनामी करायचं करू द्या. सध्या तर मग सत्ताधाऱ्यासह बाकीचे फक्त चुकच शोधी देत कुठशी नसली तरी तिला जोडीत येत. मी नाही आठवत बाबा हो, मी किती चुका शोधल्या, तुम्ही काही केलं, किती बदनामी. ज्या दिवशी मला समाज हाट म्हणून ना त्या दिवशी मी बाजू जाणार, तोपर्यंत नाही जात. कारण मी किमान एवढं तरी केलं ना, मान्य करायला लागेल की मराठ्यांना असं वाटलं होतं कधीच आरक्षण नाही मिळणार. किमान 57 लाख नोंदी निघाल्या, 3च पकडा तरी 1.5 कोटी मराठ्याला मिळाले. आत्तापर्यंत करू शकलो मी माझ्या आयुष्यात येऊन, मी माझ्या जातीसाठी काही खाणं करू शकलो, काही ना काहीतरी. पुढं एखादी चूक होईल आरक्षणाच्या बाबत, मी काय घटनातज्ञ नाही आहे, कायदातज्ञ नाही आहे, काहीतरी चूक होईल. पण मुलगा म्हणून प्रामाणिकपणानं मी आडमोठपणानं व्हायला लढलो. आज 1.5 कोटी व्हायला लोकांना दिलं. आपल्याला 10% मान्य नाही आहे, ते टिकणार नाही म्हणून, पण 10% दिलं. आज देशातलं पहिलं आंदोलन आहे की 100% यशस्वी झालं. म्हणजे या कुणबी नोंदी मिळालेल्या आणि 10% मिळालेलं, आपण आता त्याला मान्य करत नाही ते टिकणार नाहीत म्हणून, पण सत्य बघितलं तर 10% आणि मिळालेलं नोंदी. आज 100% मराठ्यांना आरक्षण मिळालेलं, 100% मराठ्यांना. हे आणि 100% आंदोलन हे पहिल्यांदा देशात यशस्वी झालेलं पहिलं आंदोलन आहे. त्याला जोडून मोफत शिक्षण झालं, कित्येक तरी विद्यार्थ्यांना नोकरीत घेण्यात आले, कित्येक तरी विद्यार्थ्यांचे कामं झालेत. माझ्या हातात जे काम येईल ते मी करत राहतोय. समाज एक झाला, कधी होत नव्हता. मला जितकं माझ्या आता आंदोलनाची गरज काय उरली? तुम्ही जसं म्हणताय की काही कामं केली सरकारने, तुम्ही सरकारवर एका बाजूने टीका करता तर दुसऱ्या बाजूने सरकारने जे काम केले ते प्रामाणिकपणे सांगता सुद्धा. मग आता आंदोलनाची गरज काय? नाही, मी हे समाजाला सांगितलं, सरकारला नाही. माझ्या समाजाला सांगितलं, मी जीवनात येऊन तुमचं लेकरू म्हणून मी काहीतरी करू शकलो, मी काहीतरी देऊ शकलो. तुमची ताकद करोडो मराठ्यांची मी सत्कारणी लावली, वायाला नाही जाऊ दिली, काही नाही केलंय. मी चूक वाटत असेल तर समाजाने मला सांगावं, मी बाजूला जातो. मी माझा समाज तरी एक केला, कधी एक होत नव्हता. आज एकमेकाचे वाद कमी झाले, साधे लग्न लोक करायला लागले. हे काही ना काहीतरी थोडीशी जागृती झाली बऱ्यापैकी. मला आता शेवटाकडे येतो मी. 13 तारीख तुम्ही शेवटची दिलेली आहे, पण जे अधिवेशन चालू त्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने सरकारच्या वतीनं काही स्टेटमेंट करण्यात आले की 13 पर्यंत काही तुमच्या हाती लागेल किंवा सरकार देऊ शकेल असं वाटत नाही, कारण जे काही प्रोसेस करायच्या त्याला भरपूर वेळ लागणार. नाही, आता हे बघा, एक आंदोलक हे माझा समाज आहे आंदोलक हे. सध्या समाजाचं काम आहे, मी मुलगा म्हणून ज्यावेळेस समोर होऊन काम करतो, विश्वास ठेवणं गरजेचं. कारण असं आडमुठपणानं नाही चालत की नाही तर मग आत्ताच द्या. सरकारला वेळ द्यायला लागतो, दिला, महिन्याचा वेळ दिला. शंभूराजे देसाई साहेबांवरती आमचा विश्वास समाजानं ठेवला आणि दिला महिन्याचा वेळ. पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला. त्यांनी सार्थक ठरावं. किती सोपं आहे. मी पुन्हा IBN लोकमतच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, सरकारला स्पष्ट भूमिकेत येणं खूप गरजेचं. हे जातीय तणाव जे छगन भुजबळनं वाढलेला आहे ना, हे एके दिवसात बंद होईल. फक्त शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी मनातून मनावर घ्यायचं आणि स्पष्ट बोलायचं. स्पष्ट हे बोला, मराठ्यांच्या हैदराबादचं मराठ्यांचं गॅजेट सरकारी नोंद्या हे आम्हाला द्यावंच लागणार, हे स्पष्ट सांगणं ओबीसीच्या नेत्याला गरजेचं. त्यांच्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, दुसरं नोंदी सापडल्यात, आम्हाला त्यांना प्रमाणपत्र द्यावंच लागणार. तिसरं ते सातारा संस्थांचं गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं. पूर्वी शासक ते होते, आता तुम्ही तुम्हाला ते द्यावं लागणार, आम्हाला ते द्यावंच लागणार. हे जर त्यांनी ठासून स्पष्टपणानं सांगितलं, दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. 13 तारखेपर्यंत हे शक्य काय काही ताणच नाही ना. ते घ्यायचंय, आधार पाहिजे, पुरावा पाहिजे. हे पुरावा मराठा बी एक आहे. आता म्हणजे जे काही विश्लेषक आहेत ते असं सुद्धा आता तुमच्या दौऱ्याकडे, आता प्रत्येक दौऱ्याकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे. सरकारवर एक प्रेशर बनवण्यासाठी टॅक्ट आहे. मराठवाडा दौरा करणार, त्याच्यानंतर पूर्ण 5 विभागामध्ये तुम्ही दौरे करणार. लोकशाही म्हणजे विधानसभेसाठीची ही पूर्वतयारीच आहे. नाही, विधानसभेचं तर जाहीर करणार आम्ही. हे बघा, आमच्या लेकराचा विषय, मराठ्यांच्या लेकरं मरता कामा नाही उपाशी. त्यांना आरक्षण काय गरजेचं आहे हे ते शिकणाऱ्या विद्यार्थिनीला, मुलामुलींनाच माहिती आहे काय हाल आहे. त्यामुळं आम्हाला आमच्यात जागृती ठेवणं गरजेचं आहे ना. आम्हाला मुलांसाठी स्वतःच्या आणि जातीसाठी आम्हाला एकत्र येणं आवश्यक आहे. आम्हाला शक्ती दाखवणं आवश्यक आहे आणि आम्ही ती आमच्या हितासाठी दाखवतोय, समाजाच्या हितासाठी दाखवतोय, मुलामुलींचं भविष्य घडावं म्हणून दाखवतोय. आम्ही काय ते जाणून बुजून करत नाही आहेत आणि हे गरजेचं आहे. म्हणून माझा मराठा समाज एक दिवस 100% ताकदीनं आहे घरी, तो घराच्या बाहेर पडणार
आणि घराच्या बाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. परंतु लावून धरणं हे माझं मुलगा म्हणून काम आहे. तुम्ही जसं म्हणताय की समाजाची शक्ती दाखवणं गरजेचे आहे न्यायासाठी, तसं ओबीसी समाजाला तेच वाटतं. आतापर्यंत तुमचे आंदोलनं मोर्चे असतील, त्यानंतर लगेच ओबीसीचे मोर्चे आंदोलनं झाली. तुमच्या रॅलीला पण आता काउंटर करण्यासाठी ओबीसी रॅली सुद्धा होऊ शकते. याच्यात वातावरण खराब होईल पुन्हा महाराष्ट्राचं. नाही होणार, त्यांनाही अधिकारी काढायचा म्हणजे आम्हाला आणि त्यांना नाही का? पण दोघं आमने सामने आले, एवढे मोठे समाज ते छगन भुजबळचं काम आहे. मग हा आमने सामने आणणं म्हणजे त्याचंच काम आहे. ते आमने सामने उभा करायचे, वाद घडून दंगली काढवायचे. इथं नाही काय केलं. तर तुम्ही ज्या पद्धतीने छगन भुजबळ म्हणतात, त्यावर लक्ष्मण हाके म्हटले की मनोज जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ झालेली. तुम्ही सतत त्यांचं नाव घेता. माझं कसं आहे, मी ज्यांना विरोधक मानलं नाही त्यांना मानत नाही. आता कोणाला कोणाची काय म्हणायचे ओझे उचलायचे ती ज्याचा त्याचा प्रश्न. बळच कोणाला भांडणं करून घ्यायचे ती ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही ना कधी गोरगरीब धनगर बांधवांना विरोधक मानलाय ना मानणार आहे, ना कधी ओबीसीला मानलाय ना मानणार आहे. आता त्यो करून घेणारा ते. त्यामुळे यांना विरोधक मानलं नाही, शत्रू नाही आम्ही, आणि मानणार बी नाही कधीच. हे आता त्याचं कामच आहे. त्याचं काम आहे, त्याला काय करणार मी. पण तुम्ही आवाहन कराल दोन्ही समाजाला? का नाही करणार? मी सांगतानाच सांगितलं, हे छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे. हे राजकीय स्वार्थापोटी काही करू शकतो. केलंय त्यांनी. आंदोलन एकाने करायचं, गुलाल तिसऱ्याच्या अंगावर टाकायचा, ही त्याची सवय आहे पहिल्यापासूनची. ते राजकारणातच मिळत राहणार. त्याला पद मिळत राहणार, आमदारकी मिळत राहणार, त्याला खासदारकी मिळत राहणार, त्याला त्या जेलच्या ही करीत राहणार. तो असं म्हणणार नाही धनगराला एसटीतून आरक्षण द्या. ते नाही म्हणणार. ते कधीच म्हणणार नाही. सगळे ओबीसी एकत्र करणार, पाड्याले सगळे राज्यातले सगळा माल गोळा करणार, आणि ते फक्त दाखवून देणार मी ओबीसीचा लीडर आहे. हां, आणि अमक्यातलं अमकं करा, तमक्याला तमकं करा. 10% मोठे होता, 90% धनगराचं काय, गोरगरिबाचं. माझ्या मराठीचे 10% मोठे होतील राजकारणातले, 90%चं काय, आपल्या गोरगरिबाचं काय, ओबीसीचं गोरगरिबाचं काय, ते कोणाचाच नाही. त्याने एकही धनगरांचा नेता आत्ता मोठा नाही होऊन दिला. ते तिसरेच कामं करतो. तर तुम्ही दोन्ही समाजाला आवाहन कराल शांततेचं? तुमची रॅली होते, त्यांच्या पण पती रॅली. मी मागच सांगितलं की छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसी बांधवांनी एकमेकाच्या अंगावर अजिबात यायचं नाही. हे दंगल घडून जाईल. हे बंगल्याच्या बाहेर सुद्धा नाही निघायचं. येशीत बसलेल्या त्याच्या आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. केस झाल्यावर गोरगरीबावर केस शिवणार मराठ्यावर, आणि गोरगरीब धनगर बांधावर 7-12 सुद्धा घेऊन येत नाही टायमाला कोण. ही माणूस आहे. परंतु ती कट्टर आहे. मी का कट्टर असू नये? ते जर त्याच्या जातीसाठी कट्टर आहे तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? ते जर केशीला भेट नाहीत, आम्ही का भ्यावं मराठ्यांनी? ते विनाकारण खोटे भांडणं करायला भेट नाही. एवढी कट्टरता आहे त्यांच्यात. मग माझ्या मराठ्यात का कट्टरता असू नये? मी कधी जातीवाद पसरेला नाही. तुम्ही एवढे कट्टर आहे, तुम्हाला आरक्षण असून आमचं रद्द करायसाठी, तर आम्ही नसणारी किती ताकदीने लढू? मग तुम्ही जर जातीसाठी इतके कट्टर आहेत तर मी का कट्टर असू नये माझ्या जातीसाठी? तुम्ही खोट्या केसेस करणार, तुम्ही केसेसला भेट नाही. माझ्या मराठी कसं काय भीतील? ते तर स्वतःच्या लेकरासाठीची लढाई, कोणाची एकट्यासाठीची नाही. हे तुलना अशीच होत राहील. आता कोण करतंय आंदोलन करण्याचं? शिष्टमंडळ जातोय कोण? उपाशी मेलं कोण? ही काय चालबाजी छगन भुजबळची. हे छगन भुजबळने जर एवढे ओबीसीचे नेते एकत्र करून त्या धनगर बांधवाला एसटीतून आरक्षण द्या म्हणलं असतं, दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं असतं. ही कोणची चाल आहे? गोरगरीब धनगर मारायची, गोरगरीब मराठी मारायची, ओबीसी मारायची, कोणची चाल आहे? का वेगळा प्रवर्ग होऊ शकत नाही? का मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही? का दलित बांधवांचे प्रश्न सुटू शकत नाहीत? का राजपूत बांधवांना आरक्षण देऊ शकत नाही तुम्ही? काय कारण आहे? मला हे पाहिजे माहीत. असं नाही चालणार काही पण. तुम्ही एवढे कट्टर आहेत, तुम्हीच करता. आम्ही आंदोलन बसलो, तुम्ही बसता. आम्ही कुठं करतो? तुम्हीच करायला. एल्गार सभा तुम्हीच काढल्या. पण तुम्ही मराठा आरक्षणासाठी तर लढा उभाच केला. त्यासाठी तुम्ही आता धनगर च्या समस्येबद्दलही बोलता, तुम्ही मुस्लिम समाजाच्या बद्दलही बोलता. हे सगळं विधानसभा डोळ्यासमोर ठेवणं? नाही, अजिबात नाही. इतर समाजाचा पाठिंबा नाही, मी अजिबात नाही करत ते. हे परिस्थिती अशा आहेत की जाणून बुजून समाजावर अन्याय झालेला. जाणून बुजून सगळं मुस्लिम असेल, धनगर असेल. आता नोंदी निघाल्यात ना दादा त्यांच्या. मी काय बळच द्या म्हणतो का? त्याच्यात मारवाडी निघाला, ब्राह्मण निघालाय, मुस्लिम निघालाय, त्याच्यामध्ये लिंगायत निघालाय, त्याच्यामध्ये रजपूत निघालाय, सुतार निघालाय. सगळ्यांना दिलंच पाहिजे. येत आहे आता नोंदी निघाल्यात म्हणलं. तुमचं 7-12 सापड म्हणलं, तुम्हाला वावर नाही द्यायचं का? असं कसं काय? तुमचं अंतरवले 1 गुंठाभर रान सापडले, तुम्हाला द्यायचं नाही म्हणजे ही कोणची पद्धती?
हे कोणचं संविधान त्या चालू समाजाला तुमच्या सोबत दिलं नाही दिलं पाहिजे बाबा. मी म्हणतो तुमचं इथं 1 गुंठा रान निघालंय, कशामुळे द्यायचं नाही तुम्हाला? का नाही द्यायचं तुम्हाला? तुम्ही राहत असताना संभाजीनगरला म्हणून द्यायचं नाही काय? तुमचं इथे असं काय करताय तुम्ही? कोणचं संविधान पाळताय मग? पण आता सोशल इंजिनिअरिंगच आहे ना थोडक्यात, की सगळ्या जातींना सोबत घेऊन आरक्षणाची एकच माग. बघ, ज्याचा त्याला हक्क मिळाला पाहिजे, माझं हे म्हणणं. बरंच समाजाला जर अर्ध्या आहे, अर्ध्याला का नाही? का नाही? काय कारण आहे? मुस्लिमांच्या जर नोंदी निघाल्या तर मुस्लिमांना आरक्षण कशामुळे नाही? त्याचं कारण काय? मला उत्तर द्या ना. तुमचं जर असं म्हणणं असेल बागवान समाजाला शेती कसतो म्हणून त्याला आरक्षण आहे, बाकीच्या मुस्लिमांना शेती नाही म्हणून देता येत नाही, द्या त्याला 2 एकर. बघा हो बट्यावर थांबतो की नाही देऊ? शेती नसल्यावर कुठून करीन देऊ? नाहीच ना. तुम्ही असा भेद नाही ना करू शकत. मला द्यायला लागणार आहे हे. त्याच्यामुळं ही लढाई न्यायासाठीची, राजकारणासाठी नाही. मी आशावादी आहे, आम्ही आंदोलन करताय, सरकार देणार आहे, त्यामुळे आशावादी राहत लागेल. 13 तारखेला काही ना काही हाती लागेल. 100% विश्वास समाजानं ठेवलाय म्हणल्यानंतर शंभूराजे साहेब याच्यावरती तोडगा काढतील. हैदराबादचं गॅजेट लावतील, सातारा संस्थांचं लावतील, बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावतील. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी बाकीच्या जाती 180 जाती ज्या आहेत त्यांच्या उपजाती, पोटजाती म्हणून आत घातल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहे, पोटजाती म्हणून. एक शासन निर्णय, एक ओळीचं नुसतं लिहायचं काम आहे. ते मराठ्यांना न्याय मिळू शकतो, काही होऊ शकतं. केसेस एका दिवसात मागं होऊ शकतात. फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं, नाही घेतलं तर नाही होऊ शकत. त्यांनी जर मनावर नुसतं नादी लावलं नाही होऊ शकत. आणि त्यांनी जर ठरवलं ह्या केसेस उद्या माघारी. पण तुम्ही आशावादी राहणं गरजेचं. मी आंदोलक आहे, समाजाचं मुलगा म्हणून काम करतोय. समाजाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे म्हणल्याच्यानंतर समाजाचं हित हेच माझ्या पुढचं सगळ्यात मोठं ध्येय असणार आहे, दुसरं ध्येय नाही. इथं कोणाला खाऊ देत नाही, मी खातं नाही, इथं हिशेच नाही, माझ्यापाशी ते टिकत नाही. ते तिकडे गेल्यावर माझ्या विरोधात डफडवायची. ते का करू आता? मी माझं प्रामाणिक काम करतोय, करत राहणार आहे. माझंच समाजाला आव्हान आहे आणि सरकारला आहे, मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबाला आहे, फडणवीस साहेबांना आहे. ते जरा शांततेनं हाताळा, बारकाईने लक्ष ठेवा. मतदानाच्या नादात याचे मतं जोडा, त्याचे मतं जोडा, याच्या नादात जर मराठा आता हातातून निसाटला, बरं का, आता जर मराठा समाज हातातून निसाटला, कारण मराठा बघतोय तुम्ही याला जवळ करताय, त्याला जवळ करू नका या मताचे आम्ही नाही. पण त्यांचं ऐकून आमचं पुरं बंद केलं. टोटल प्रमाणपत्र द्यायचे बंद केले, नोंदी शोधायच्या बंद झाल्या, EWS बंद केलं, ECBC बंद केलं, 10% दिल्याला बंद केलं. आमच्या आत्ताचे प्रमाणपत्रासाठी सुद्धा कॉलम नाही आहे तिथं. तुमच्या हायतीत जातल्या म्हणतात शिक्षण मोफत मुलींचं म्हणले ते नाही. परत तुम्ही ECBC आता दिलं 10%, त्याचं पूर्ण निर्णय चेंज केला. तुम्ही कॅबिनेट घेणार होती, इथून गेल्यावर ती रद्द केली. यांच्या दबावात तुम्ही काय काय केलं हे आम्हाला माहिती. म्हणून मराठा समाज बघतोय, मतं जोडण्याच्या नादात मराठा हातातून निसटून देऊ नका, नाही तर किंवा 200 सीटं नाही यायची. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तरपणे भूमिका मांडलेली आहे. शेवटपर्यंत लढा देणार आणि इतर समाजासाठी सुद्धा लढत राहणार, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आहे. मात्र एक गंभीर इशारा त्यांनी या ठिकाणी दिलाय. उद्यापासून त्यांचा मराठवाडा दौरा आहे, 8 जिल्ह्यात ते जाणार आहेत. त्यांना शंभूराजे देसाई यांनी तर सिक्युरिटी जाहीर केली, तरी त्यांच्या मनात शंका आहे की कुणीतरी या रॅलीमध्ये घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल, तर त्यामुळे सरकारने बारीक लक्ष ठेवावं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी. एक स्टेटमेंट लेना पड़ता तुमको भी.